चे वाचन खालीलप्रमाणे आहे. 13. कणाकणांत विज्ञान. आई, आज नाही जात मी शाळेत. अगं, चिडायला काय झालं? हो, मला माहीत आहे की आज विज्ञानाचा पेपर आहे, पण माझं ना पोट दुखतंय. अगदी खरंच, मी नाही जात ना आजच्या दिवस, उद्या नक्की जाईन. काय म्हणतेस? ओवा खाऊन पोटदुखी लगेच थांबेल झालं. हिच्याकडे आहेच उपाय तयार. कोणत्याही प्रश्नावर हिच्याकडे उत्तर तयारच असतं. काय म्हणता, आपल्या जगण्याच्या प्रत्येक कणात, प्रत्येक क्षणात विज्ञानच भरलंय. ते कसं काय? थांबा, आईलाच विचारतो. तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर तयार असतं. आई, अगं, प्रत्येक कणात विज्ञान आहे असं म्हणतात हे सगळे. कसं काय ते सांग, तरच मी जाईन परीक्षेला. अच्छा, म्हणजे अन्न लवकर शिजण्यासाठी तू प्रेशर कुकर वापरतेस ते विज्ञानच आहे? पावसाळ्यात मला उकळलेलं पाणी देतेस, त्यामागे पण शास्त्रीय कारणं आहेत. परवा तन्मयच्या हाताला जखम झाली, तेव्हा आजीनं हळद लावली. ते तिला शास्त्रीय दृष्टिकोनातून हळदीचे गुणधर्म माहीत आहेत म्हणून होय. आणि काय म्हणालीस, धान्यात कडुनिंबाचा पाला घालतेस, ते सुद्धा शास्त्रीय कारणासाठीच. काय सांगतेस? वेग, प्रकाश, हवामान एवढंच काय, तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. आपण दूरदर्शन संच, पंखा, संगणक किंबहुना सर्व विजेची उपकरणं वापरतो, हेही विज्ञानच. हो, आमच्या बाईमधल्या सुट्टीत प्रत्येकाचा डबा तपासतात आणि पिशवीबंद पदार्थ जसे वेफर्स वगैरे आणलं की चांगलीच कानोघाडणी करतात. त्याही हेच म्हणतात की हे पदार्थ शरीरासाठी अपायकारक आहेत, हे विज्ञानाने सिद्ध झालंय म्हणून. अगं, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, बिल्डर एवढंच काय, खाद्यपदार्थांचा व्यवसाय करायचा तरी पदार्थांचं विज्ञान कळायलाच लागतं. हो, पटलं मला की हिवाळ्यात संक्रांतीला गुळाची पोळी खाण्यामागेही विज्ञानच दडलंय. बापरे, खरंच, विज्ञान म्हणजे आपला श्वास आहे आणि तो थांबून कसं चालेल? लगेच निघतो शाळेला, परीक्षा द्यायला आणि विज्ञानाशी मैत्री करायला. क्षितिजा आगाशे. नवीन शब्द शिकू या. शब्द, अर्थ, दृष्टिकोन, विचारसरणी. अपायकारक, हानिकारक.